गतजन्मी तू चंद्रसेना होतीस माझ्या भक्तान तुला वचन देऊन मला गुंतवलास त्या रात्रीमध्ये वचन पूर्ण करण्यासाठी मी 8वा अवतार रूप धारण केला. ते वचन पूर्ण करताना कोठे काय पडलो सांग जरा. कान्हा, मी तुझी असुरी नसल्यासारखी आहे. तुला हृदय मंदिरी बसून ध्यानी मनी सुसपली ती फक्त तुझाच विचार करते. विश्वित होणाऱ्या मनाला तुझी आस लागते. बेधुंद मन सैरावैर होऊन तुझ्या मागे धावू लागतं. कान्हा, इतकंच सांग, नेमकं तुझ्या मनात माझं स्थान तरी काय आहे? राधे, तुझ्याशिवाय मी अपुरा आहे. तू म्हणजे भक्ती, तू म्हणजे प्रेम आणि तूच माझं सर्वस्व. जसं शास्त्राशिवाय हा मनुष्य अधुरा आहे तसा तुझ्याशिवाय मी निरंकार आहे. कान्हा, एक वेळ विश्वासघात प्रेम, पण तुझं ते साधन कधीच नाही कान्हा, कधीच नाही. ध्यानी मनी स्वप्नी फक्त तू आणि तू. तुझा शंभराचा विलास सुद्धा मला काकावीत करतो. युगानुगे तुझी वाट पाहुणी सुद्धा ती तुझी कधीच झाली नाही. या विलासा मुळे मीच का सांगून राहिलो हे माझ्याच नशिबी का? राधे, राधे तुझ्या भक्तीने हे तर सर्व मोहित झालंय. आणि म्हणूनच युगाने युगे हा मनुष्य प्राणी माझ्या आधी तुझं नाव घेईल. कारण भक्तीशिवाय देव अधूर आहे. जिथे कृष्ण आहे तिथे राधा नेहमीच असेल. माझं नाव घेताना कृष्ण कन्हैया नाही तर राधा कृष्ण असं म्हणतील. यापेक्षा काय हवं? राधे, तुझ्या करण्यासाठी चांगले कान्हा, ज्या वेळी थांबवलंस त्यावेळी तुझी ओढ लागली. खरंच खूप उशीर झालाय. मी निघते. उद्या भेटू यमुनेच्या काठी. जसे तू माझ्याशिवाय अधुरी तसा मी तुझ्या भक्तीशिवाय अधुरा आहे. कान्हा, जे जे मनात आणलंस ते ते पूर्ण केलंस. कोणाची तरी पत्नी असून हे मन तुझ्या मागे नव्हतं. अथांग चित्तसागराच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त श्री हरी वाजव तुझी मधुर वासनी. श्री हरी
तुझे